आज पाहणार आहोत आपण सांडगे रेसिपीमध्ये 2 डाळींचे सांडगे बनवणार आहोत आपण, मठाच्या डाळीचे आणि हरभरा डाळीचे। तर इथे मी मठ डाळ घेतलेली आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर 500 ग्रॅम मठ डाळ आहे आणि चना डाळ ही 250 ग्रॅम आहे, म्हणजे 1 वाटी। वाटीच्या प्रमाणात तुम्ही 2:1 घेऊ शकता, पण जर वजनी प्रमाण घेणार असाल तर अर्धा किलो मठाची डाळ आणि पाव किलो चना डाळ घ्यायची आहे आपल्याला। इथे डाळी अगदी स्वच्छ निवडून काढायच्या आहेत आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून काढायचे आहेत। जोपर्यंत त्यातलं सफेद पाणी निघत नाही तोपर्यंत त्या डाळी धुवून काढायच्या आहेत। त्यानंतर या डाळी आपल्याला 4 ते 4.5 तासासाठी भिजवायच्या आहेत। आता मी सकाळी 7:30ला या डाळी भिजवलेल्या होत्या, तर आपल्याला बरोबर 4 ते 4.5 तासानंतर या डाळी आपल्याला वाटायला घ्यायच्या आहेत। याने काय होतं की जी डाळ आपण 4 ते 4.5 तासासाठी भिजवतो तर जास्त त्याचा आंबट वास येत नाही आणि वडेही आपले छान होतात। आता इथे मी डाळ भिजू लावली आहे, तर आपण 4.5 तासांनी ही डाळ वाटायला घेऊया। त्यानंतर आपल्याला हे सांडगे बनवण्यासाठी एक वाटण तयार करायचे आहे। तर तेथे मी 10-12 हिरवी मिरची आणि 2 गड्डी लसूण घेतलेला आहे आणि 1.5 चमचा जिरं घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता, पण हे मीडियम झालेलं आहे, जास्त तिखटही नाही आणि जास्त फिकही नाही, तर पाऊण किलोच्या हिशोबाने बरोबर आहे प्रमाण। तर बघा 4.5 तासानंतर आपली डाळ एकदम छान भिजलेली आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आता ही डाळ आपल्याला लगेच वाटायला घ्यायची आहे आणि ही डाळ वाटत असताना मी या एकूण पाऊण किलो डाळीमध्ये अर्धा ग्लास एक्स्ट्रा पाणी टाकलेलं आहे दळताना, म्हणजे डाळ जास्तही घट्ट वाटायची नाही, कारण की जास्त जर घट्ट वाटली तर आपला वडा कडक होतो, त्यामुळे पाणी टाकूनच वाटायचे आहे। तर एकूण मी अर्धा ग्लास एक्स्ट्रा पाणी घातलेले आहे या डाळीला वाटायला। आणि त्यानंतर आता सर्वात शेवटी आपल्याला काय करायचे आहे, पूर्ण डाळ वाटून झाल्यानंतर हा जो हिरवा मसाला आहे तो घालायचा आहे। आणि बघा डाळीचं टेक्स्चर बघा कसं आहे, एकदम हाताने प्रेस केलं तर असं एकदम नरम, म्हणजे त्यात पाणी जाणवलं पाहिजे आपल्याला, जास्तही घट्ट डाळ दळायची नाही, त्याने वडा असा खुसखुशीत होत नाही किंवा मग फुटत नाही, तो भाजीमध्ये शिजतही नाही, तो प्रॉब्लेम येतो त्यामुळे। आणि इथे माझ्याकडून एक चूक झाली की मी अगोदर डाळ टाकली, नंतर हे हिरवी मिरची आणि लसूण जिरे टाकले। तर तुम्ही अगोदर हिरवी मिरची लसूण जिरे वाटा, नंतर डाळ टाका, म्हणजे ते वाटायला थोडंसं जड जात नाही। माझ्याकडून थोडंसं मिस्टेक झाली, तर तुम्ही समजून घ्या। आता ही डाळ वाटल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करायचे आहे, हे सर्व साहित्य एकजीव करायचे आहे आणि त्यात मग उरलेले मसाले घालायचे आहे आपल्याला। तर यामध्ये आपल्याला आता चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आणि मी इथे 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे। तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही लाल तिखटचं प्रमाण वाढवू शकता। त्यानंतर मी इथे 1 चमचा धना पावडर पण घातलेली आहे, तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही नका घालू, ते ऑप्शनल आहे, पण मी इथे घालते कारण की याने टेस्ट खूप छान येते आपल्या सांडग्यांना। त्यानंतर आता हे मिक्स झाल्यानंतर आपलं पीठ रेडी आहे सांडगे टाकायला। आता मी घरात बसल्या बसल्याच मी ताटांवरती तेल लावून आणि ताटांवरतीच वडे टाकणार आहेत, कारण की वरती उन्हामध्ये जायची आपल्याला गरज नाही, तर इथेच ताटावरती मी वडे टाकून घेतले आहे। आणि वड्यांची साईज बघू शकता तुम्ही, आता जरी हे मोठे दिसत असले तरी याची साईज आहे ना सुकून एकदम कमी होते, म्हणजे एकदम छान होतात, तुम्ही पुढे बघणारच आता। तर या पद्धतीने मी सगळे सांडगे इथे टाकून घेतले आणि 1 वाजता बरोबर 1 वाजता मी हे वरती टेरेसवरती नेऊन ठेवले बघा, 1 वाजता। आता हे ओलसर आहे। त्यानंतर मी 5 वाजता जेव्हा मी हे आणायला गेले तर तेव्हा थोडेसे सुकलेले होते आणि याची एक साईड आहे ना थोडीशी ओली होती, तर हे रात्रभर हे अगदी छान सुकून जातात। हे दुसऱ्या दिवशी आपले सांडगे रेडी होतात बनवायला। तर बघा अशा पद्धतीने, आणि बघू शकता तुम्ही साईज पण किती छान झाली आहे, एकदम नाजूक छोटी छोटी। आणि हे सांडगे आपल्याला फोडायची गरज नाही, अशीच आपण भाजीत भाजून टाकू शकतो। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक ज़रूर करा, चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा। तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।